हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल. वेडिंग सिरीजचे 2 पार्ट ऑलरेडी झालेले आहेत आणि हा तिसरा पार्ट. आणि ह्या तिसऱ्या पार्टमध्ये आज आपण भरपूर शॉपिंग करणार आहोत. आज आम्ही जातोय कोल्हापूरला लग्नाची पूर्ण शॉपिंग करण्यासाठी. आज मी खूप लवकर उठले, 5 वाजता उठून चहा नाश्ता सगळं करून आता मी रेडी झाले. 6:30 वाजले आणि आता आम्ही निघणार आहोत. ते निघाले आहेत घरातून, इथे आम्हाला घ्यायला येतील. त्यानंतर आम्ही निघू. ते मी, माझी आई आणि त्यांची वहिनी असे 4 जण जातोय. भरपूर शॉपिंग करायची, बरंच प्लॅन केलेलं आहे काही. सो चला तर बघूया काय काय मज्जा करतोय, काय काय शॉपिंग करतोय. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. फोंडा घाटमार्गे आम्ही अशा प्रकारे कोल्हापूर गांधीनगरला पोचलो. गांधीनगरमध्ये काही शॉप सजेस्ट केलेले होते. त्या शॉप्सपैकी हे एक होतं जे की कंगन म्हणून, आणि तिथे साड्यांची व्हरायटी तर खूप छान आहे आणि जास्तीत जास्त आम्ही साड्यांची शॉपिंग इथेच केलेली आहे. तुम्ही पुढे बघू शकता. एक अर्ध्या तासानंतर थोड्याशा साड्या आमच्या फायनल झाल्यात. ही गाई हातात घेऊन बसली आहे. बऱ्याच साड्या बघितल्या आहेत. ते अजून डिसाईड करतायत की त्यांना कोणत्या घ्यायच्या आहेत. या साड्या जशा घेऊन झाल्या त्यानंतर मी काही शालू देखील ट्राय केले होते इथे रिसेप्शनसाठी. त्यापैकी हा एक मला जो आवडलेला पण एवढा खास वाटत नव्हता. त्यानंतर आम्ही जेवढ्या काही साड्या घेतल्या त्याचं पॅकिंग करून घेतलं. त्यांनी व्यवस्थित पॅकिंग करून दिलं आहे, तुम्ही बघू शकताय. हे सगळं घेतल्यानंतर आम्ही अजून एका शॉपमध्ये गेलो. तिथे पण साड्यांची व्हरायटी एवढी छान वाटली नाही, तरी पण हा एक शालू मी ट्राय करून बघितला. जो नेसल्यानंतर मला वाटत नव्हता की जास्त छान वगैरे दिसतो आहे, त्याच्यामुळे हा तर नाही घेतला आहे. पण कोणता घेतला आहे हे तुम्हाला लग्नाच्या वेळीच कळेल. दमलो आहे, 3 वाजत आले आणि बरंच आमचं शॉपिंग झालं आहे. थोडंफार साड्यांचं अजून बाकीच आहे. इथे ह्या ब्लाऊज पीस, शर्ट पीस, पॅन्ट पीस वगैरे हे सगळं झालेलं आहे. वाजले तरी आमचं जेवणाचा पत्ता नाही आहे आणि आता आम्ही बेडशीट बघतोय. आईचं आमचं डिमांड संपत नाही. एक झालं की एक आठवतं, एक झालं की एक आठवतं. चला बघूया काय बघते. शॉपिंग करून तर संपतच नव्हती, पण भूक पण तेवढीच लागली होती. सो 4 वाजता आम्ही इथे तन्वाणी या हॉटेलमध्ये जेवायला गेलो. आम्ही मस्त चिकन बिर्याणी ऑर्डर केली होती दोघांनी आणि त्यांनी सब्जी आणि रोटी घेतली होती, कारण माझी आई व्हेजिटेरियन आहे, ती कधीच नॉनव्हेज खात नाही. चा दिवस सकाळी 6:30 वाजता आमचा इथे प्रवास चालू झाला होता कालच्या दिवशी, आणि रात्री 12 वाजता आम्ही घरी आलो पूर्ण शॉपिंग वगैरे करून. भरपूर दमलेलो, त्याच्यामुळे जी काही शॉपिंग केलेली होती ती त्यांच्या गाडीमध्येच सगळ्या बॅगा होत्या आणि नंतर त्यांनी आम्हाला इथे ड्रॉप केलं आणि ते घरी गेलेत. सगळ्या बॅगा गाडीमध्येच आहेत आणि आत्ता मी जाते आहे त्या बॅगा आणण्यासाठी. आज पूर्ण कुडाळ फिरून झालं तरी पण माझ्या शालूच्या मॅचिंगचा असा एक सदरा किंवा त्याच्यावर जॅकेट असं काहीही मिळालेलं नाही. सगळे शॉप फिरून झाले कुडाळमध्ये. सो आम्ही पुन्हा डिसाईड केलं की आता कोल्हापूरलाच जायचं. राहिलेली जी काही शॉपिंग असेल ती कोल्हापूरलाच करायची आहे. आणि हे बघा, हे जिथे मी काल साड्या घेतल्या तिथे त्यांनी त्या शॉपकीपरने असं छान असं मला गिफ्ट दिलेलं आहे. आणि त्यांच्या घरी हे सगळं सामान होतं. रात्री गाडीमधून सगळं सामान ते घेऊन गेलेले घरीच. सो आज ते घेऊन आले. ह्याच्यामध्ये सगळ्या साड्याच आहेत आणि शर्ट पीस पॅन्ट पीस आहेत. मोस्टली साड्याच आहेत, शर्ट पीस पॅन्ट पीस जास्त नाही आहेत. आणि ही एक चटई. तर ह्याचं आता सॉर्टिंग करायचं आहे. माझ्या साड्या आणि द्यायच्या ज्या साड्या आहेत त्या सगळं बाजूला करायचं आहे. चला आपण व्लॉग परवा कंटिन्यू करूया. गुड मॉर्निंग डुगू. गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना. त्या दिवशी कोल्हापूरला जाऊन काही शॉपिंग करून आलो आणि त्यानंतर असं लक्षात आलं आमच्या
की बरीच शॉपिंग आमची बाकी आहे, बरीच कामं बाकी आहेत. आणि माझ्या शालूला मॅचिंग असा कापड कुठेच मिळत नव्हता त्यांच्या ड्रेससाठी. सो आम्ही ठरवलं की कोल्हापूरला जाऊनच घ्यायचा. त्यासाठी आज खास कोल्हापूरला जातो आहे. ह्यावेळी मी आणि हे असं आम्ही दोघंच जणं जातो आहे. आता 7 वाजले, ते येतीलच आता आणि येईपर्यंत लेट होणार आहे. सो बघूया आज काय काय शॉपिंग करतोय ते. काय तुम्ही पण चला सोबत बघूया काय काय शॉपिंग करतोय, किती मजा येते. सकाळी 7:30 वाजता निघालोय आणि आता वाजले 8:30. आम्ही पोचलोय कणकवलीमध्ये नाश्ता करण्यासाठी आणि ह्यांचा अर्धा नाश्ता करून झाला आहे आणि माझा नाश्ता आत्ता आला आहे. छान मस्त पोटभर नाश्ता करून झाला आहे आणि आत्ता डायरेक्ट कोल्हापूर. 4 वाजून गेलेत आणि आत्ता जेवलो आम्ही आणि याच्या पुढे जाऊन आम्ही शॉपिंग करणार आहोत. जेवण ओके होतं. परक हॉटेलमध्ये थांबलेलो. मी चिकन थाळी घेतलेली, त्यांनी मटण थाळी घेतलेली. चिकन थाळीमध्ये मला तरी जास्त मजा नाही आली, मटण थाळी त्यांनी एन्जॉय केली आहे. सो कधी येत असाल तर येऊ शकताय. रेट्स वगैरे डिसेंट आहेत आणि आता जातो शॉपिंगला. साड्यांची शॉपिंग करून झालेली आहे आणि आता फायनली यांचे कपडे बघण्यासाठी आलो. बघू काही मिळतंय तर बरंच ट्राय करतायत सगळेजण, मॅचिंग काहीतरी मिळेल याचं. सो बघूया काय मिळतं. यांच्यासाठी आज छान असा कुर्ता ट्राय केला, पण जसं ट्राय केला तो आतून खूप टोचायला लागला, त्याच्यामुळे हा कॅन्सल केला. अदरवाईज हाच फायनल झाला असता. मला तर खूप आवडलेला हा, पण तो टोचल्यामुळे नको. ॲक्च्युअल कलर इथे वेगळा दिसतो आहे आणि फोनमध्ये खूप वेगळा दिसतो, गोल्डन कलर आहे. आणि हे जॅकेट एक आम्ही फायनल केलं आहे. फायनल आहे ना जॅकेट आपलं. या इथे कॅमेरामध्ये आहे. हो असं आतमध्ये या आणि बोला. हा ब्लू आहे की कोणता आहे? शॉपिंग डन झाली तुमची शॉपिंग? काय बाकी राहिलंय? आता बाकी बायको काय ॲडिशनल घेऊन देईल ते राहिलेलं आहे. काय नाही झालं, घेऊन दिलं. एक ड्रेससाठी नाही, एक ड्रेससाठी आम्ही आलेलो इथे आणि एक ड्रेस म्हणता किती पिशव्या झाल्यात तर तुम्हीच बघा. 1 2 3 4 5 6 हे ह्याची एक वेगळी पिशवी व्हायची नाही, 6 पिशव्या आणि 6 पिशव्यामध्ये असं नाही एक आयटम आहे, 4 आयटम भरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक ड्रेस फक्त माझ्या पप्पांचा आहे आणि एक ड्रेस माझ्या दादाचा आहे आणि बाकी सगळं सोडलं तर हे सगळं ह्या साहेबांचं आहे. आणि म्हणे मी शॉपिंग करत नाही, मी कधी काही घेत नाही. चला मस्त शॉपिंग झालेली आहे आमची. इथे अमृतमध्ये आम्ही शॉपिंग केलेली आहे, छान शॉपिंग झाली आमची. ज्या शॉपमध्ये आम्ही साड्या घेतल्या होत्या कंगन म्हणून, बरोबर त्याच्या बाजूलाच हे शॉप आहे अमृत म्हणून. खूप छान मेन्सवेअरचं कलेक्शन. 8:30 वाजता आमची शॉपिंग झाली आहे आणि आता आम्ही कोल्हापूरच्या रोडवर फिरतो कारण लागली आता भूक. काहीतरी खायचं आहे, काय खायचं आहे ते कळत नाही आहे पण खायचं आहे. त्यांना भूक नाही आहे, मला भूक आहे. बघूया काय खातं ते. काहीतरी थोडंसं खायचं आहे, आराम करायचं आहे आणि पुन्हा सकाळी जायचं आहे शॉपिंगसाठी. शॉपिंगला बाहेर पडण्याआधी पेटपूजा. नाश्त्यामध्ये मी पावभाजी घेतली होती आणि यांनी पोहे घेतले होते आणि पावभाजी खरंच खूप टेस्टी होती. मस्त नाश्ता वगैरे करून झाला आणि आता आम्ही निघालो आहे शॉपिंगसाठी, राहिलेलं शॉपिंगसाठी. आणि राहण्याचा वगैरे काही प्लॅन नव्हता, त्याच्यामुळे कपडे वगैरे आणले नव्हते. सो आज शॉर्ट्स घेतले, शॉर्ट्स घातले, कालचंच टी शर्ट आणि मागे बघत असेल तर पूर्ण आमची गाडी भरलेली शॉपिंग बॅग्सने. पूर्ण गाडी भरली आहे आणि बाकी सगळं सामान अजून ठेवायचं आहे. आणि काल असं झालं की मी म्हणाले मला फोंडा घाटातून यायचं नाही, वळणाचा त्रास होतो, त्याच्यामुळे आपण दुसऱ्या घाटमार्गे जाऊया. तर घाटावर जसे आम्ही पोचलो तर कळालं की घाट बंद आहे, त्यामुळे पुन्हा मागे आलो आणि पुन्हा दुसऱ्या रस्त्याने आलो आणि दुसरा रस्ता एवढा खराब निघाला की गाडीला थोडंसं लागलं आणि अशा प्रकारे
आमचा कालचा पूर्ण दिवस म्हणजे अर्धा दिवस बेकार गेला, अर्धा दिवस छान गेला. अर्धं काम झालं आणि अर्धं राहिलेलं काम आम्ही आत्ता करणार. आत्ता वाजले किती वाजले? 10 वाजलेत आणि आता आम्ही निघालो. आता कुठे जातोय? आपण जातोय चप्पल्स घ्यायला. बरेच चप्पल्स घ्यायचे आहेत. एक चप्पल म्हटलेलं, एक म्हणता म्हणता आता 3-4 चप्पलं आठवली आहेत. ह्याच्यावर हे त्याच्यावर ते असं करून ती बरीच चप्पलं होणार आहेत. आणि चप्पल्स दोघांनाही घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर काही पडदे, बेडशीट्स आणि माझं सामान, एक ट्रॉली बॅग वगैरे ते सगळं घ्यायचं आहे. बघूया आज काय काय घेतोय, काय काय पॉसिबल होतंय. लवकरात लवकर सगळं आटोपून घरी जायचं आहे. चप्पलच्या दुकानात पोचलोय. छान छान कोल्हापुरी चप्पल्स आहेत. ट्राय करतायत इथे आणि मी बसले. मला पण चप्पल्स बघायचे आहेत. सकाळपासून फिरून फिरून दमलोय आणि आत्ता आलोय डीमार्टला. बघूया डीमार्टमध्ये काय काय घेतो. बरंच सामान घ्यायचं आहे पण आता ना फिरून फिरून एवढा कंटाळा आला आहे. चप्पल फक्त घेतली आहे, बाकी काही घेतलेलं नाही आहे. आता डीमार्टला थोडंफार काहीतरी घेऊ आणि मग निघू. आता इच्छा पण राहिलेली नाही आहे शॉपिंग करायची. सो बघूया आता काय काय घेतो. डीमार्टमधली शॉपिंग झाली आणि आता सगळं सामान टाकायचं आहे गाडीत. शॉपिंग डन. मार्टमध्ये शॉपिंग केली आणि वाटलेलं ज्या गोष्टी राहिल्यात त्या घेणार पण काहीच घेतलं नाही. हैराण झालं अक्षरशः शॉपिंग करता करता. आणि आता डायरेक्ट घरी जातो. मध्ये फक्त CNG भरायला म्हणून थांबलो आणि घरी जातो. जाता जाता आहे पेरू घेतलं. पेरू छान. आता काय ना, आता घरी जायचं आहे.